शेतीच्या वादातून कुटुंबियांना जबरी मारहाण केल्याची घटना नेवासा शहरात घडली असून नेवासा पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। जाणून घेऊयात सविस्तर बातमी। शहरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या नारायणवाडी रोड येथे शेती असलेल्या अनिल जयराम पंडुरे यांच्या शेतात जमिनीच्या वादावरून जबरी मारहाण झाल्याची घटना घडली आहे। त्याबाबत अनिल पंडुरे यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे। दिलेल्या फिर्यादीत त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही शेती करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो। दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देत असताना आमच्या शेजारी राहणारे संभाजी जाधव, गोकुळ संभाजी जाधव, सोमा भगत, नवनाथ व्यवहारे, दादा संभाजी जाधव, अण्णा भांगे हे सर्व माझ्याजवळ येऊन मला तुम्ही इथे राहायचं नाही, ही शेती तुमची नाही असे दमदाटी करू लागले। त्यानंतर सर्वांनी मिळून आमच्या शेतात असलेले बोरवेलचे पाईप तोडून नुकसान करून तेथून निघून गेले। दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मी, माझे वडील जयराम, भाऊ सुनील व राजू तसेच आई झुंबरबाई असे आम्ही सगळे आमच्या शेतात तोडून टाकलेले बोरची पाहणी करत असताना त्यावेळेस आमच्या शेजारी राहणारे संभाजी जाधव, गोकुळ संभाजी जाधव, सोमा भगत, नवनाथ शरद व्यवहारे, दादा संभाजी जाधव, अण्णा भांगे हे सर्व त्यांच्या हातात लोखंडी टांबी, लोखंडी गज व लाकडी दांडके घेऊन तेथे आले व तुम्हाला रात्री सांगितले होते ना इथे राहायचं नाही, तुम्ही इथून निघून जा असे दंबाजी करत असताना मी त्यांना समजावून सांगण्यास गेलो असता दादा संभाजी जाधव याने मला खूप माजला आहेस, यांना आज संपवून टाकू असे म्हणून दादा जाधव याने त्याच्या हातात असलेल्या लोखंडी गज माझ्या डोक्यात तसेच दोन्ही पायावर मारून दुखापत केली। त्यानंतर संभाजी जाधव व गोकुळ संभाजी जाधव यांनी त्यांच्या हातातील लोखंडी टांबीने माझा भाऊ सुनील पंडुरे याच्या डोक्यात, हातावर, पायावर जबरी मारहाण करून दुखापत केली। तसेच सोमा भगत व नवनाथ शरद व्यवहारे यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने माझे वडील जयराम पंडुरे यांना त्यांच्या पायावर मारहाण करून जबर दुखापत केली। तसेच अण्णा भांगे यांनी माझा भाऊ राजू याच्या पाठीवर व आई झुंबराबाई यांना लाकडी काठीने मारहाण करू लागला। त्यावेळेस माझा भाऊ राजू व आई झुंबरबाई हे तिथून पळून गेले। आम्हाला मारहाण करणारे संभाजी जाधव, अण्णा भांगे, सोमा भगत हे मला व माझा भाऊ सुनील व वडील जयराम यांना तुम्ही इथे राहायचं नाही तर तुम्हाला परत बघून घेऊ असे दमदाटी करून माझा भाऊ सुनील यास डोक्यात, हातास मारहाण करून तिथून निघून गेले। नंतर मी उठून पाहिले असता माझ्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे मला दिसून आले। तसेच माझा भाऊ सुनील हा बेशुद्ध अवस्थेत पडून होता व माझे वडील यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालेली मला दिसून आली। त्यानंतर माझी आई झुंबरबाई व भाऊ राजू यांनी लोकांना जमवून उपचाराकरिता आम्हाला ॲम्ब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे घेऊन गेले असता तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे रेफर केले असून सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे आम्ही सध्या उपचार घेत असून आम्हाला मारहाण करून जबर दुखापत करून आम्हाला जीवे ठार मारण्याचे प्रयत्न करणारे आमचे शेजारी संभाजी जाधव, गोकुळ संभाजी जाधव, सोमा भगत, नवनाथ शरद व्यवहारे, दादा संभाजी जाधव, अण्णा भांगे सर्व राहणार नेवासा खुर्द तालुका नेवासा यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून सदर फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात बादवी कलम 307, 326, 324, 506, 143, 147, 148, 149, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।